लोकसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक एनडीए कडून ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून के सुरेश रिंगणात सकाळी 11 वाजता होणार मतदान। लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींची निवड होणार, इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय। राज्यात आज विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान। मुंबई शिक्षक आणि पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार रिंगणात, कोण बाजी मारणार याकडे लक्ष। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं निमंत्रण, तर सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक। अधिवेशनातील रणनीतीवर होणार चर्चा, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। शिंदे सरकारचा बेस्ट बस सेवा संपवण्याचा डाव, आदित्य ठाकरेंचं मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र, बस सेवा खासगी कंत्राटदाराला देण्याचा डाव असल्याचा आरोप। उपोषणानंतर आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा राज्यभर दौरा, बुलढाण्यातून 3 दिवसांच्या अभिवादन दौऱ्याची सुरुवात होणार। ओबीसी भटक्या विमुक्तांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा करणार प्रयत्न। मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणात गृह विभागाची मोठी कारवाई, रेल्वे पोलीस आयुक्त मोहम्मद कैसर खालिद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 150वी जयंती, राज्यातील सर्वपक्षीय खासदार दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एकत्र येत वाहणार आदरांजली। केनियात करवाडी विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर, आक्रमक जमावाकडून संसदेला आग लावण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार, 10 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय कडून तिहार जेलमधून अटक, सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच केजरीवालांना अटक, आज न्यायालयात हजर केलं जाणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द। जम्मू बेस कॅम्पवर अमरनाथ यात्रेची ट्रायल रन, जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार, एडीजीपी जम्मू आनंद जैन यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा। 29 जून रोजी सुरू होणार अमरनाथ यात्रा। हिमाचल प्रदेशात नाहनमध्ये नॅशनल हायवेवर भूस्खलन, दोन्ही बाजूला जाणारी वाहतूक बंद, पावसाआधीच भूस्खलन झाल्यानं चिंता व्यक्त, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। गुजरातच्या भुजमध्ये बीएसएफची ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई, जखाऊ किनाऱ्यावरील बेटावरून ड्रग्जची 20 पाकिटं जप्त, गेल्या 12 दिवसात 170 पाकिटं ड्रग्ज जप्त। तामिळनाडूतील उथंगराईजवळ 4000 वर्ष जुनं शस्त्र सापडलं, कृष्णगिरी जिल्ह्यातील सेन्नूरमध्ये सुरू असलेल्या उत्खननादरम्यान सापडलं शस्त्र। देशाच्या डोक्यावरील कर्जात वाढ, मार्च 2024 अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात देशाचं कर्ज 663.8 अब्ज डॉलरवर, तर जीडीपी कर्जाचं प्रमाण गेल्या 10 वर्षात 23.9% 18.7%। चालू आर्थिक वर्षात अदानी समूह तब्बल 1.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधील अहमदाबादमध्ये 6 गिगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारणार। T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये लढत, 27 जूनला होणार सामना, क्रिकेट प्रेमींचं सामन्याकडे लक्ष। अंतराळात चीनचा निष्काळजीपणा, चीनच्या लॉन्ग मार्च 2C रॉकेटचा एक पार्ट लोकवस्तीच्या भागात आदळला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, सुदैवानं जीवितहानी टळली।
क्रमांक